Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमधील शब्द आणि शब्द तपासण्यात येणार आहे आणि या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल पाठवलेला आहे. या संदर्भात आशिष शेलार यांनी तक्रार केली होती, ज्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतलेली आहे. एका जबाबदार पक्षाच्या पक्षप्रमुखांनी पत्रकार परिषद घ्यायची आणि थेट निवडणूक यंत्रणेवरती आक्षेप घ्यायचा, हे निश्चितच आचारसंहिता भंगाच्या प्रकरणामध्ये बसण्यासारखं आहे. त्यामुळे आता आम्ही त्याच्यावर जास्त भाष्य करू शकत नाही. त्या पत्रकार परिषदेमध्ये उच्चारलेला शब्द असेल, निवडणूक आयोग त्यांच्या नियमाप्रमाणे त्याच्यावरती कारवाई करेल. मतदानाची प्रक्रिया चालू असताना मतदानावर प्रभावित होणारी वक्तव्य त्या ठिकाणी हा आचारसंहितेचा भंग आहे. कारण ती वक्तव्य मतदाराला प्रभावित करत असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आशिष शेलारांच्या तक्रारीत तथ्य आहे. उचित निवडणुकीच्या नियमाप्रमाणे जी कारवाई असेल ती त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंवर होईल. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात V-Guard एयर कूलर का चमत्कार. दखल कोणी घेतली? त्या गुलामानी. तो गुलाम आहे बरं का, इलेक्शन कमिशनर. ते कायदेशीर नेमणूक नाही, यांचे झाडूवाले गरगडी. भाजपचा गरगडी तिथे बसलाय, तो गरगडी यांची घेणार ना दखल. मग आम्ही गेलेल्या पत्रांची दखल का नाही घेतली? इथं राज्याचे स्पीकर जो कायद्याचं उल्लंघन त्या विधान भवनात बसून अधिकाऱ्यांना बोलवून दम देऊन कारवाई करत होते, तेव्हा हे झोपले होते का? त्याच्याही तक्रारी आहेत तुमच्याकडे. आमच्या आमदारांनी केली तक्रारी. काय दखल घेतली तुम्ही? मी लोकसभा नाकारली तर राज्यसभेचं काय घेऊन बसलात, अशा शब्दात छगन भुजबळांनी आपल्या नाराजीच्या चर्चांवर पूर्णविराम दिलाय. मी नाराज नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर भुजबळ नाराज असतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. दुसरीकडे भुजबळ नाराज असल्याचं काही कानावर आलं नाही असं सुप्रिया सुळे म्हणतायत. तर 4 जून नंतर मोदी सरकार राहणार की नाही हा प्रश्न असल्याची खोचक टीका पटोले यांनी केली आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. पण नाराज आहात? मी नाराज बिराज काय नाही. मी फुले शाहू आंबेडकरांचा समता परिषदेचा पाईक आहे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे बोलतो. खोटं बोलणं मला जमत नाही. काय विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही. राज्यसभेवर देखील अरे राज्यसभा वगैरे थोडा, लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून, तर राज्यसभेचं काय? हे बघा, त्याच्याबद्दल काही असा विषय नाही. असा विषय असता तर भुजबळ साहेब तिथे बोलले असते. भुजबळ साहेबांच्या मनात असं काही असेल असं मला वाटत नाही. छगन भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात काही नाही, मला काही माहिती नाही. याबद्दलची माहिती अजितदादा पवार आणि हे नेतेच आमचे सांगू शकतील. भुजबळ साहेब नाराज आहेत? माझ्या कानावर काय नाही आलेलं बाबा. 70 ते 80 जागा विधानसभेच्या घ्या दादा, ह्यावेळेस कॉम्प्रोमाइज करायचं तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय ना, आम्ही कसं सांगणार? त्यांनी काय, त्यांचं काय जाताना ठरलं असेल, विधानसभेला किती सीट देणार, लोकसभेला, हे आम्हाला कसं माहिती असेल? मी तर काय नेगोसिएशन मध्ये नव्हते. माहिती पाठवायची व्यवस्था तरी होऊ शकेल का राज्यसभेला? कारण की 4 तारखेचा निकाल आला तर ही सरकारच राहते की नाही हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावर आज प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब
वी गॉट इन्व्हर्टर बॅटरी का चमत्कार. म्हणजे त्यांच्या मनामध्ये नेमकं काय द्वंद्व चाललंय हे त्या ठिकाणी कळायला मार्ग नाही. चार भिंतीत सहयोगी पक्षांच्या नेत्यांशी जे काय वाटत असेल त्या बाबतीत चर्चा त्यांनी करावी. भुजबळ कॉन्ट्राव्हर्सी करणारा नेता आहे हे मी महापौर असल्यापासून त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामुळं ज्या ज्या गोष्टी समोर येतात त्याच्यात कॉन्ट्राव्हर्सी करायची, सनसनाटी निर्माण करायची हा भुजबळांचा स्थायी भाव आहे. तो अशा प्रकारे अधूनमधून बाहेर येताना दिसतोय. मनुस्मृतीच्या शालेय अभ्यासक्रमातील समावेशाला विरोध करा असा सल्ला भुजबळांनी भाजपला दिलाय. तर आव्हाडांना फक्त विरोधासाठी विरोध नको असं भुजबळ म्हणाले. तर भुजबळांनी आव्हाडांना सुनावलं नाही हे दुर्दैव असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तर तुम्ही मनुस्मृतीला विरोध केला तर आव्हाडांवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार आहे असं म्हणत भुजबळांनी मुश्रीफांना उत्तर दिलं आहे. मुद्दा काय आहे? मनुस्मृतीचा चंचू प्रवेश आपल्या शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये. त्याच्यावर थ्रस द्या ना, त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा. फक्त विरोधासाठी विरोध नाही. आमची जी आयडियोलॉजी आहे फुले शाहू आंबेडकरांची, मनुस्मृतीच्या विरुद्ध उभं राहणं, पण त्याच्यासाठी जो जो उभा राहील त्याच्या हातून एखादी चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक. परंतु इथून जर मनुष्य जर मुंबईवरून तो तिकडे गेलेला आहे कुठे त्या चौदार तळ्यावर आणि त्याच्यावर ते सुवर्णनाथ चिटणीसचे जे आहेत नातू पण आहेत तिथे आणि त्याच्यामध्ये चुकून ते झालं. संपूर्ण देशाच्या संतप्त भावना आहेत. मला वाटतं त्यांनी कितीही माफी मागितली तर हे काय धुवून जाईल असं मला वाटत नाही. त्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागेल. परंतु आमचे नेते भुजबळ साहेबांनी मनुस्मृतीचा बाजूला विषय पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांनी या वस्ती त्यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते. त्यांना अशा पद्धतीने जे केलेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे. अशा पद्धतीनं सांगण्याची आवश्यकता होती ते भुजबळ साहेबांनी केलेलं हे फार दुर्दैवी आहे. जितेंद्र आव्हाडांना आणखी काय टीका करायची तुम्ही टीका करा, परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो? ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तुम्ही मनुस्मृती जाळा. तर बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली, बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षण येता कामा नये एवढंच माझं म्हणणं आहे. जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन करायचं होतं तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यावर छापण्याची आवश्यकता नव्हती. जी गोष्ट आपण फाडणार आहोत आणि जाळणार आहोत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपण जाळतोय, त्यांना फाडून टाकतोय, ती किती दुर्दैवी गोष्ट आहे. आणि समस्त मला वाटतं सगळ्या देशवासियांचा फार मोठा अपमान यामुळे झालेला आहे. त्यांची माफी मागून ती जाणार नाही. प्रसिद्धीसाठी आपण एका राष्ट्रपुरुषाचा अपमान करतोय हे भान न राहिल्यामुळं त्यांना अद्दल घडण्याची आवश्यकता आहे. पुण्याला जाणार ना, मी पुण्याला जाणार ना. आपण काय सोडत नाही कुणाला. आणि जर एवढंच पुरोगामी विचारांचं असेल ना, मी तर माफी मागितली आहे. हसन मुश्रीफ यांनी मनुस्मृती जाळून दाखवावी आणि मागणी करावी की महाराष्ट्रात मनुस्मृतीला बंदी घाला म्हणून. एवढे पुरोगामी आहेत ना, स्वतःला एवढे मोठे पुरोगामी समजतात, शाहूंचे वारसदार समजतात ना. आधी म्हणा 2 पिक्चर आलेत, हम दो हमारे 11, त्याच्यावर बोलून दाखवा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी 4 जून नंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय. वडेट्टीवार निवडून येतात तिथून महायुतीचा उमेदवार निवडून येणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय. वडेट्टीवारांच्या जिथे ते निवडून येतात ती जागा पण आमच्याच महायुतीचे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत. म्हणून विजय वडेट्टीवारांनी आता 4 जून नंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी. फूट पडलेली आहे, फक्त बाहेर यायचं बाकी आहे. आणि कोण बाहेर येणार हे निवडणुकीच्या काळात आम्हाला जी अदृश्य शक्तींनी मदत केली काँग्रेसच्या मधून ते तुम्हाला सगळे आमच्या बरोबर प्रवेश करताना 4 जून नंतर दिसतील. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास विधानसभेला सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असा इशारा देखील जरांगे यांनी दिलाय. तर प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, मात्र जरांगे यांनी असा काही प्रयोग केल्यास यशस्वी होणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. जूनपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच हा कायदा
पारित होण्यासाठी ते जर सगळ्या स्वरीची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 288 मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माच्या. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे, निवडणुकीकरता जागा उभा करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जरांगे मराठा समाजाच्या हितासाठी काम करतायत आणि त्यांना जर असं वाटत असेल की जागा लढवाव्या तर त्यांना दिलेला कायद्याने अधिकार आहे, ते लढवू शकतात. परंतु शेवटी समाजाच्या हितासाठी काम करणं हा वेगळा विषय आहे आणि निवडणुकांसाठी निवडणुकीचं राजकारण हा वेगळा विषय आहे. सर्व पक्षात सर्व समाजाचे नेते मंडळी त्या ठिकाणी असतात, त्याच्यामुळे असं काही झालं तरी तो प्रयोग यशस्वी होईल असं मला वाटत नाही. आणि आता बातमी येते पुण्यामधून. पुणे अपघात प्रकरणामधील आरोपी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कार चालकाला खोटा जबाब द्यायला लावणं आणि डांबून ठेवल्याचा दोघांवर आरोप आहे. तर विशाल अग्रवाल याच्यावर आता तिसरा गुन्हा दाखल होणार आहे. रक्ताचे नमुने बदलल्याच्या प्रकरणात विशाल अग्रवालला पुन्हा अटक होणार आहे. गुन्हे शाखेकडून आजच या संदर्भात कोर्टामध्ये अर्ज करण्यात येईल. अल्पवयीन मुलाला गाडीची चावी देणं हा पहिला गुन्हा विशाल अग्रवाल याच्यावर आहे. तर कार चालकाला डांबून ठेवणं हा दुसरा गुन्हा विशाल अग्रवाल याच्यावर आहे आणि ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकणं हा तिसरा गुन्हा विशाल अग्रवाल याच्यावर आहे. दंगेकरांनी पुण्यातील पबकडून वसुली सुरू असल्याचे पुरावे द्यावेत असं थेट आव्हान त्यांना मंत्री शंभूराज देसाईंनी दिले. दंगेकर यांनी अब्रू नुकसानी संदर्भातील नोटिशीला उत्तर दिलं नाही तर कायदेशीर कारवाई करणार असं देसाई म्हणाले. तर अब्रू नुकसानीच्या भरपाईसाठी माझ्याकडे पैसे नाहीत, पैसे देण्याऐवजी मी जेलमध्ये जायला तयार आहे असं उत्तर यावर रवींद्र धंगेकर यांनी दिलंय. दिवस अजून झाले नाहीत. काल त्यांना नोटीस दिली, कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस, उद्याचा तिसरा दिवस. त्यामुळे 3 दिवस नोटीसची पूर्ण झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं येतंय बघू. नाही आलं तर माझ्या कायदेशीर वकिलांच्या बरोबर मी बोलेन आणि पुढची प्रक्रिया सुरू करू आपण. मंत्र्यांचा जर वर असं त्यांना असेल आणि त्याची चौकशी करणार असेल आणि माझी करणार असेल तर त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी माझं काय म्हणणं आहे हे त्यांच्या घरापाशी जाऊन मी मांडेल. मी तुम्हाला इथनं जाहीर करतो की त्यांनी मला पैसे भरपाई मागितली अब्रू नुकसान तर मी देऊ शकत नाही. त्याच्या बदले मी जेलला बी जायला तयार आहे. कुणी मला जेलला पाठवलं ते मी पुणेकरांचा आवाज सोडणार नाही. आणि आताची महत्वाची बातमी, मी कुठल्याही धमक्यांना भीक घालत नाही, माझी लढाई चालूच ठेवणार असं शंभूराज देसाईंनी पाठवलेल्या नोटिशीवर सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलंय. आणि श्रीमती अंधारे यांनी केलेलं वक्तव्य हे निराधार आहे. याच्यात कुठलंही तथ्य नाही, त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. केवळ आणि केवळ स्टंटबाजी करण्याचा एक केविलवाना प्रयत्न आमदार धनगेकर आणि उबाटाच्या श्रीमती अंधारे या ठिकाणी करतायत. त्यांनी 3 दिवसात जर याच्या बाबतीतला खुलासा केला नाही तर पाठीमागं ललित पाटील केसमध्ये जशा पद्धतीनं मी कायदेशीर कारवाई न्यायालयामध्ये केलेली आहे तशीच कारवाई कायदेशीर त्यांच्यावरती या ठिकाणी केली जाईल. ज्या काही पद्धतीने पुण्यामध्ये चालू असलेले पब बार आणि तिथले व्यवहार या सगळ्यांनी जी पूर्ण खात्याची आबरू चव्हाट्यावर आलेली आहे ती कशी सांभाळता येईल ते बघा. तुम्हाला जर असं वाटत असेल की असे दावे ठोकून किंवा दावे ठोकण्याची भाषा करून तुम्ही सुषमा अंधारेचा आवाज बंद करू शकाल, तुमच्या कुठल्याही दाव्यांना, कसल्याही केसेसना, कसल्याही धमक्यांना भीक न घालता मी माझी लढाई चालू ठेवणार आहे. विठ्ठल मंदिरातील जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना काल रात्री 2च्या सुमारास एक तळघर या ठिकाणी सापडलं. हे तळघर आज संध्याकाळी 5:30 वाजता उघडण्यात आलं. या तळघरामध्ये 15व्या ते 16व्या शतकातील भंग पावलेल्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. विशेष म्हणजे या तळघरामध्ये भगवान विष्णूंच्या अवतारातील 4 फुटांची मोठी दगडी मूर्ती सापडली. तसंच काही नाणी आणि पादुकाही सापडल्या आहेत. तसंच या तळघरामध्ये आणखी काही पुरातन वस्तू सापडण्याची शक्यता आहे. कोणती मूर्ती काय विष्णू का अशा सापडलेल्या आहेत. तर 2 लहान मूर्ती या ठिकाणी सापडल्यात. 15व्या शतकातील नाणी, मूर्ती आणि पादुका या ठिकाणी सापडलेल्या आहेत. अजूनही तळघरामध्ये आणखी काही सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया.
सगळ्यांच्या आशीर्वादाने आमची 4 तारीख चांगली जाणार. लोकसभा निवडणूक निकालाआधी मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. तरी सुद्धा किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 4 तारीख आपली चांगलीच जाईल. आतापर्यंत न पाहिलेल्या गोष्टी यंदाच्या निवडणुकीमध्ये पाहिल्या. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. तर 4 जूनचा निकाल सकारात्मक लागेल. पंकजा मुंडेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त. मराठा समाजावरील योजनांच्या जाहिरातींसाठी 26 कोटींच्या खर्चाला मंजुरी. मराठा समाजापर्यंत योजना पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न. जाहिरातीऐवजी 26 कोटी रुपये मराठा समाजासाठी खर्च करायला हवे होते. सुप्रिया सुळे यांची टीका. केंद्रामध्ये 10 वर्ष सरकार असूनही आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही. सुप्रिया सुळे यांचा निशाणा. 10 वर्ष केंद्र सरकार आहे त्यांचं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सगळी सरकार आहेत. पण या कुठल्याही आरक्षणाबद्दल काहीही निर्णय या ट्रिपल इंजिनच्या ना या सरकारने घेतला ना केंद्राच्या सरकारने घेतला. धनगर आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार गोपीचंद पडळकरांची माहिती. तर शिंदे फडणवीसांनी सरकार म्हणून ठामपणे उभं राहावं, पडळकर यांची सरकारला विनंती. निवडणूक आयोगामध्ये शेलारांची चांगली ओळख दिसते. आम्ही केलेल्या तक्रारींची शिफारस निवडणूक आयोगाकडे करा. आशिष शेलारांनी ठाकरेंविरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर अंधारे यांचा टोला. अजय तावरेने अनेक गुन्हे केलेत. तावरेला फाशी झालीच पाहिजे, रवींद्र धंगेकर यांची मागणी. तर पुणेकरांचं रक्त पिऊन तावरेसारखी लोक मोठे झाल्याची टीका. एक रिपोर्ट बदलला असेल का तर अनेक रिपोर्ट बदलले. लोकांना पूर्वी आम्ही म्हणायचो एका गुन्ह्यात हजारो गुन्हे यांनी केले. याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मी तर एक कार्यकर्ता म्हणून याला चौकात आणून फाशी दिली पाहिजे. नितेश राणे आणि पंकजा मुंडे यांची शिर्डी साई मंदिर परिसरामध्ये भेट. दोघांनीही एकमेकांना लोकसभा निवडणूक निकालासाठी शुभेच्छा दिल्या. पंकजा यांच्यासोबत सुजय विखे पाटील सुद्धा उपस्थित. सरकार पलटवून टाकलं आणि अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर केलं. मुख्यमंत्री शिंदेंचं विधान. तर अहिल्यादेवी असंच नाव सगळीकडे असेल असा GR काढणार अशी घोषणा. भाजप नगरसेविका प्रीती सातम यांचा BMC अधिकाऱ्यांना दम. गोरेगावच्या गोकुळधाम जवळ पालिकेची कामं धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोप. 5 जूनपर्यंत कामं पूर्ण करण्याचं अधिकाऱ्यांचं आश्वासन. डोंबिवलीमधील अमुदान कंपनी स्फोट प्रकरणी स्नेहा मेहताचा जामीन अर्ज. 2 वर्ष आणि 8 वर्षांची लहान मुलं असल्यामुळे जामिनाची मागणी. उद्या पार पडणार सुनावणी. दक्षिणेतील बंगळुरू रोज कांद्यावरील 40% शुल्क हटवलं. लासलगावमध्ये कांद्याच्या दरामध्ये 200 रुपयांची घसरण. महाराष्ट्रामधील कांद्याला वेगळा न्याय का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. कांदा निर्यात प्रश्नावरून महाराष्ट्रावर अन्याय. गुजरात आणि कर्नाटकचा मार्ग मोकळा होतो मग महाराष्ट्राचाही करा. मंत्री छगन भुजबळ यांची केंद्र सरकारकडे मागणी. कांदा प्रश्नावर वारंवार प्रश्न विचारले पण केंद्र सरकार गंभीर नाही. कांदा प्रश्नावर सुप्रिया सुळेंचे केंद्र सरकारवर आरोप. जी घोषणा झाली तशी देशात व्हावी आणि ह्याची मागणी. मी कांद्याचा प्रश्न गंभीर होणार आहे आणि सगळे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत, हे होणार आहे हे सांगितलं होतं. पण हे अतिशय असंवेदनशील सरकार असल्यामुळे काय अशा सरकारकडून अपेक्षा करणार आपण? परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी क्रमांक 1 वर. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट. आर्थिक वर्षातील गुंतवणूक ही गुजरातच्या गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक असल्याचा उल्लेख. मुख्यमंत्र्यांच्या शेतशिवारामध्ये फेरफटका. शिंदे आणि संजय शिरसाट यांच्याकडून शेतीची पाहणी. शिंदेनी दरेगावातील दुर्मिळ फळांची शिरसाटांना दिली माहिती. पाणी टंचाईबद्दल दिल्ली सरकारकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. हरियाणा, UP, हिमाचल प्रदेशने अतिरिक्त पाणी देण्यासाठी याचिका. दिल्लीची गरज पूर्ण करणं ही सर्वांची जबाबदारी. याचिकेमध्ये उल्लेख. बुलडाणा जिल्ह्यामध्ये 7,35,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार. कृषी विभागाकडून नियोजन. गोंदियामध्ये रब्बी हंगामातील धान खरेदीला यंदा विलंब. आतापर्यंत केवळ 77,000 क्विंटल धान खरेदी. धान खरेदीसाठी आज शेवटचा दिवस. रत्नागिरी जिल्ह्यामधील 206 नदीकाठच्या गावांवर विशेष लक्ष केंद्रित. पावसाळी आपत्तीसाठी विभाग सज्ज. पूरग्रस्त गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 68 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती. Brought to you by V-Guard.